गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणश्चक्षुः श्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत निराकरणमस्त्वनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ केनेषितं पतति प्रेषितं मनः केन प्राणप्रथमप्रैतियुक्तः केनेषितां वाचमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं क उदेवो युनक्ति श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यत् वाचोह वाचं सौ प्राणस्य प्राणः अतिमुच्य धीराः प्रेत्यास्माल्लोकात् अमृता भवन्ति न तत्र चक्षुर्गच्छति न वाग्गच्छति नो मनो न विद्मो न विजानीमो यथैतदनुशिष्यात् अन्यदेव तद्विदितात् अथो अविदितात् अधि इति शुश्रुमपूर्वेषां येनस्तद्व्याचचक्षिरे यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यन्मनसा न मनुते येनाहुर्मनो मतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यच्चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यच्छ्रोत्रेण न शृणोति येन श्रोत्रमिदं श्रुतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यत्प्राणेन न प्राणिति येन प्राणः प्रणीयते तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते यदि मन्यसे सुवेदेति दहरमेवापि नूनं त्वं वेत्थ ब्रह्मणो रूपम् यदस्य त्वं यदस्य देवेष्वथनमीमांस्यमेव ते मन्ये विदितं नाहमन्ये सुवेदेति नो न वेदेति वेद च यो नस्तद्वेद तद्वेद नो न वेदेति वेद च यस्य मतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः अविज्ञातं विजानतां विज्ञातमविजानताम्। यस्य अमतं तस्य मतं यस्य मतं सः न वेद। ആർക്ക് അമതമാണോ അവന് മതമാണ്. യാതൊരാൾക്ക് മതമാണോ അവൻ അറിയുന്നുമില്ല.
വിജാനതാം അവിജ്ഞാതം. വിശേഷേണ അറിഞ്ഞു എന്നുള്ളവർക്ക് അറിഞ്ഞിട്ടില്ല. അവിജാനതാം വിശേഷേണ അറിഞ്ഞു എന്നില്ലാത്തവർക്ക് വിജ്ഞാതം അറിഞ്ഞു. അവിടെ പറഞ്ഞു യസ്യ അമതം ഇതി ശ്രൗതമാഖ്യായികാർത്ഥോപസംഹാരാർത്ഥം ശിഷ്യാചാര്യോക്തി പ്രത്യുക്തിലക്ഷണയ അനുഭവയുക്തി പ്രധാനയ ആഖ്യായികയ യഹ അർത്ഥഃ സിദ്ധഃ സഹ ശ്രൗതേന വചനേന ആഗമപ്രധാനേന നിഗമനസ്ഥാനീയേന സംക്ഷേപതഃ ഉച്യതേ. പറഞ്ഞു കഴിഞ്ഞു. അപ്പോൾ ഗുരുശിഷ്യ സംവാദരൂപമായ അനുഭവയുക്തി പ്രധാനയായ ആഖ്യായികയാൽ യാതൊരർത്ഥം സിദ്ധമാണോ അത് ശ്രുതിയുടെ വചനം കൊണ്ട് നിഗമനം ചെയ്യുന്നതിനായിക്കൊണ്ട് ഉപസംഹരിച്ച് ഇപ്രകാരം പറയുന്നു.